मीरा, ऐक माझं, आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. चल तू. तुम्हाला कळत नाहीये का? आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. सगळं संपलंय. आपण काहीच करू शकत नाही आहोत. आणि मंजीजी, मी अट मान्य केली आहे ना तुझी. वेदाच्या बाबांनी सुद्धा केली. आता उगाच ना प्रश्न निर्माण करू नकोस. आता मला काहीच नकोय. मला काही साध्य करायचं नाहीये. मला कोणाशी जिंकायचं सुद्धा नाहीये. मला फक्त माझी वेदा हवी आहे, तेही सुखरूप माझ्या डोळ्यांसमोर. माझ्या वेदापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये. काहीच नाही, कळलं? चल. तू नाही. मीरा, मंजिरी, हिला बाजूला व्हायला सांग मीरा. काय झालंय? कुठे घेऊन चाललीयस तू मीराला? तिचा हात सोड. मीरा, तुझ्या जीवलगांना सांग की तुम्हाला जर का वेदा हवी असेल तर आमच्या वाटेत येण्याचा प्रयत्न करू नका. आता फक्त शांत राहायचं आणि वाट बघायची. आम्हाला जाऊ द्या. नाही मीरा, हा मार्ग तुझ्या हिताचा नाहीये, विनाशाचा आहे. बाबा, मला कळतंय, पण मला आता माझी वेदा हवी आहे. बस. मीरा, ही तुला जिथे कुठे घेऊन चालली आहे हिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नको. सावध राहा तू. ताई, मला काही होणार नाही, पण मला आता माझी वेदा हवी आहे. मला जाऊ द्या प्लीज. वा, याला म्हणतात आईचं प्रेम आणि त्याग. डोळे पाणावले माझे. हा असा भावनिक प्रसंग बघून मला रडावंसं वाटतंय खरंच. पण या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आणि तुमच्याकडे नाही. आणि आमच्या मागे येण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर त्याचे परिणाम काय होतील तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मीरा, मंजिरी, वेदा कुठे आहे सांग मला आत्ताच्या आत्ता. अगं सांगते, चल. वेदा कुठे आहे? मला माझी वेदा हवी आहे. अगं भेटणारच आहे. आज तुझी वेदासोबत अशी भेट घडवून आणते की तुझ्या कायम लक्षात राहील. चल. गाइस 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 लवकर 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 काय घरात ना घरात आपल्या घरात काहीतरी गडबड आहे. काहीतरी मोठं घडतंय घरामध्ये. सांगतो मी तुला, काहीतरी मोठं घडतंय. काय घडतंय? ते नाही माहिती. मग कशाला सांगायला आलास बावळट? म्हणजे मी घरामध्ये फिरत होतो तर
हॉलमध्ये कुणीच नाहीये, किचनमध्ये कुणीच नाहीये, बाहेर कॉरिडॉरमध्ये कुणीच नाहीये, इवन गार्डन मध्ये गेलो कुणीच नाहीये. अरे पण आपण आहोत ना. माया 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 डार्लिंग, अगं तेच म्हणतोय मी. फक्त आपणच आहोत, बाकी घरात कोणी नाहीये. म्हणजे मंजिरी मामी नाहीये, मीरा नाहीये, तो मीराचा पप्पा आणलाय ना तो पण नाहीये. हा फक्त अथर्व आहे, तो काय बसलाय त्याच्या रूम मध्ये नेहमीप्रमाणे. बाकी कोणीच नाहीये. अरे बापरे, म्हणजे काहीतरी घडतंय पण कळत नाहीये. अरे नक्की सांग ना काय ते. एक मिनिट, मगाशी अनन्या आली होती ना, ती काय म्हणत होती की पोलीस मीराच्या बापाला घेऊन जायला आलेत म्हणून. मग आपण बाहेर जाऊन बघितलं तर तिथे कुत्रही नव्हतं, नाही का? हा, मला वाटतं ना ती अनन्या पण डोक्यावर पडलीये. नाही नाही नाही, घरात काहीतरी खूप गंभीर घडतंय जे आपल्यापर्यंत पोचवलं जात नाहीये. ठीक आहे ना, पोचवलं जात नाहीये तर चांगलं आहे ना. अशा लोक त्यांच्या झमेल्यात पडायचं, आपण प्रॉब्लेम मध्ये येणार. सेफ आहोत आपण, ओके. अरे पण खजिन्याचं काय? डॅड, हे तुम्हाला खजिना महत्वाचा आहे की स्वतःचा जीव महत्वाचा आहे? दोन्ही. आता काय आहे तुमच्याकडे? जीव आहे ना, मग तो वाचवा. उगाच जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू नका स्वतःसाठी. ह्यांच्यामध्ये पडायचं आपण आणि आपण प्रॉब्लेम मध्ये यायचो. काही नाही, काही गरज नाही. आपण सेफ राहूया आणि परफेक्ट टाइम मिळाला ना कल्टी मारूया इकडनं. हे अजित, पुन्हा जर पळायचं नाव काढलंस ना तर सगळ्यात आधी तुला या घरातून हाकलून टाकेन. तू मी तसं नाही म्हणत आहे. मी फक्त नो, यू लिसन टू मी. तुझ्याशी लग्न मी हा फालतू संसार थाटायला केला नाहीये, कळलं? या एका खोलीत 4 लोकांनी राहायचं, जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी राहायचं, ही फालतू फिलॉसॉफी तुमची असेल, माझी नाहीये. माया, नाही, तुम्ही ऐकून घ्या. मला ना आता बस झालंय हे एका खोलीत असं घाबरून राहायचं. हे माझ्याने नाही होणार आहे. माझी गोल्स, माझी स्वप्न खूप मोठी आहेत, कळलं? खूप मोठी. त्यामुळे या घरात सध्या जे काही सुरू आहे ते खूप डेंजरस आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये. त्यामुळे जर सत्याचा शोध घ्यायचा असेल तर रिस्क घ्यावी लागेल. वेळ आली तर जीव धोक्यात घालावा लागेल आणि या सगळ्यासाठी मी रेडी आहे. तुमची तयारी नसेल तर मला असं सांगा, आणि नसेल तयारी तर आपण सोबत काम करायचं नाही. माझी गोल्स अचीव करायला मी एकटी पुरेशी आहे आणि मला नाही झोपायचंय हे असं चाळीतल्या लोकांसारखं एका खोलीत. बस झालं हे. तुम्ही राहा इथे, मी तुमच्या रूम मध्ये जाऊन झोपते. अगं फालतू.